तर आपण इथे घेतली आहे 0.3 mm ची गेज वायर. ही आपण आपल्या अंदाजे घ्यायची आहे. इथे परत लॉक करून तिला आपण कट करून घेणार आहोत. तर ही जी गेज वायर घेतली आहे आपण, त्याच्यामध्ये हा अगोदर 0 mm चा मोती टाकायचा आहे आणि हाता एवढं अंतर ठेवून गेज वायरमध्ये हा मोती आणि 0 mm चा गोल्डन बीड टाकल्यानंतर तो लॉक करून घ्यायचा आहे. लॉक करण्यासाठी हा जो आपला मोती आहे तर त्याची हे जे आतील साईड आहे त्याच्यात हा गेज वायर ही टाकायची आहे आणि जी आपण गेज वायर आत टाकली आहे ती अशी खेचून घ्यायची आहे. म्हणजे आपला हा 0 mm चा गोल्डन मनी त्याच्यात लॉक होऊन जातो. हीच प्रोसेस परत करायची आहे. एक गोल्डन बीट्स अँड 5 mm चा मोती टाकून परत लॉक करून घ्यायचा आहे. मग अशी सांगितलं तशीच प्रोसेस परत करायची आहे. आता आपण याच्यामध्ये परत तीच प्रोसेस करणार आहोत. असे आपण 6 गोल्डन बीट्स अँड व्हाईट मनी टाकून घेणार आहोत. तर आजची जी आपली ऑर्डर आहे ती नथची आहे. आणि काय होतं, बऱ्याचदा या मोत्यात आणि या मोत्यात गॅप पडतो आपल्याकडून. तो गॅप पडू नये म्हणून हा जो मोती आहे तो मोती या मोत्याला अटॅच करून असा पकडायचा आणि मग ही गेज वायर ओढायची. यामुळे काय होतं, हा जो मोत्यामध्ये गॅप येतो तो येत नाही आणि अशी गेज वायर ओढायची. आता आपण याच्यात आपला क्रिस्टल टाकून घेऊया. आणि ही जी वायर आहे ती लॉक करून घेऊयात. ही जी वायर आहे ती आपण लॉक करून घेतली आहे. आणि हे आपलं नेक्स्ट तयार आहे. हे जे आपण अगोदर तयार केलं होतं तसंच अजून एक ग्रीन क्रिस्टलचं फुल तयार करून घेऊयात आपण. तर हे आपल्याला असं सुंदर असं फुल तयार करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 0 mm चे गोल्डन बीट्स अँड 5 mm चे मोती, रेड क्रिस्टल अँड ग्रीन क्रिस्टल. सो लेट्स गो. हे जे आपण फ्लॉवर तयार करून घेतले आहेत, आता याच्यामध्ये गोल्डन बीट्स आपण ॲड करून घेणार आहोत या गेज वायरमध्ये आणि गोल्डन बीट्स अटॅच करणार आहोत. आता हे टाकलेले जे 0 mm चे गोल्डन बीट्स आहेत ते असे राऊंड करून लॉक करून घ्यायचे आहेत आणि राऊंड देऊन गेज वायरने लॉक करून घ्यायचे आहेत. जेणेकरून ते हलणार नाहीत. असे लॉक करून घ्यायचे आहे प्रत्येक क्रिस्टलच्या मधून. अशी ही वायर खेचून घ्यायची आहे जेणेकरून ते पूर्णपणे लॉक होते. हे फुल व्यवस्थित लॉक होण्यासाठी आपण असा घालून देऊन घेतला आहे. त्या लूपमध्ये हे फुल व्यवस्थित लॉक करून घेऊया. ही जी आपली गेज वायर आहे ती मागून थोडं अशी करत पूर्ण फुलमध्ये लॉक करून घेऊया.
अशी आपली ही नथ तयार आहे.